आकारापर्यंत कटिंग, लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत तालुक्यातील आंबेजळगाव येथील गजेंद्र अनारसे वय 37 वर्ष या युवकाचा पुणे येथे दुचाकीला अपघात झाला आणि या युवकाचे आणि त्याच्या कुटुंबाचे सर्व आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे। अतिशय गरीब कुटुंबातील हा युवक रोजगारासाठी पुणे येथे गेलेला असताना दुचाकीला अपघात झाला आणि त्याचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले आहे। घरामध्ये पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे। मागील 2.5 वर्षांपासून पूर्णपणे झोपून असणारे गजेंद्र अनारसे यांच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं आता आर्थिक मदतीची आणि शासनाच्या मदतीची गरज आहे। मुलांना शाळेत शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नाहीत, वह्या पुस्तकांसाठी देखील पैसे नाहीत, परीक्षा फी देखील कुणीतरी अन्य भरून या कुटुंबाचं या ठिकाणी रोजंदारीवर उदरनिर्वाह सुरू आहे। शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ नाही, शिधापत्रिका देखील नाही, स्वस्त धान्य दुकानातून धान्यही मिळत नाही, अशी या कुटुंबाची अवस्था आहे। संदर्भात आम्ही याचा आढावा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गजेंद्र अनारसे हे वयवर्ष अवघं 37 आहे आणि या युवकाचा सन 2022 साली पुण्यातील आळंदी येथे अपघात झाला। दुचाकीवरून ते पडले आणि त्यानंतर जे गंभीररित्या जखमी झालेत तर तेव्हापासून ते आजही बेडवर आहेत। आज जर पाहिलं तर त्यांच्या आपण या ठिकाणी कुटुंबाच्या त्या ठिकाणी घरी आलेलो आहोत। आपण जर पाहिलं तर हे त्यांचं निवासस्थान आहे आणि घरामध्ये ते स्वतः एक आहेत, त्यांची पत्नी आहेत आणि 3 मुलं आहेत। आज जर पाहिलं तर अतिशय हलाखीची परिस्थिती या कुटुंबियांची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून कुठलीही मदत या कुटुंबियाला अद्याप मिळालेली नाही। वास्तविक पाहता तरुण युवकाचा अपघात झाला आहे आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले, मुलं शाळेत जात आहेत। आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं काय काय झालं आहे। तुझं नाव काय बाळा? रिद्धी अनारसे। बरं, काय झालं होतं पप्पांचं माहिती आहे तुला? हो, कंपनीतून येताना भोसरीमध्ये ॲक्सिडेंट झाला होता। बरं, आता तुम्ही शाळेत कितवीला आहे तू? 8वीला। बरं, दीदी तू कितवीला आहे? 8वी। तुम्ही दोघी पण 8वीला आहेत का? तू कितवीला आहे बाळा? 6वीला। 6वीला आहे। कुठे शाळेला तुम्ही? इथं आंबेजळ गावातील न्यू इंग्लिश स्कूल। बरं बरं बरं। मग आता तुमच्या शाळेची फी वगैरे कसं भागवता काय? काही नाही, आई वगैरे मजुरी करते, असं शासनाकडून नाही एवढी मदत मिळत, पण त्यात आई वगैरे कामाला जाऊन त्यातूनच भागवतो। मग आता शाळेची फी वगैरे कशी भरता? तेच कामावरून आलेल्या पैशांवरूनच। मग ह्या वर्षीची फी वगैरे भरली आहे का? पुस्तकं वह्या आहेत का? सर्व नाहीत। आपण या ठिकाणी पाहिले की हे विद्यार्थी शाळेत जात आहेत परंतु शाळेची फी भरण्यासाठी नाही आहे आणि वह्या पुस्तकाची देखील अडचण या ठिकाणी आहे। अशा पद्धतीची समस्या या ठिकाणी आहे। माऊलीला काही बोलता येत नाही। आपण जर पाहिलं तर आपण ज्यांचा या ठिकाणी अपघात झाला त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। हे त्यांचं घर आहे आणि हे गजेंद्र अनारसे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। हे पहा, जवळपास गेल्या 2.5 वर्षापासून हे या ठिकाणी जागेवरच झोपून आहेत आणि शरीराचा पूर्ण सर्व अवयव निकामी झालेत। आपण त्यांचे संवाद साधू। काय नेमका प्रकार घडला होता? ॲक्सिडेंट झाल्यापासून फायनल कॉर्ड ब्रेक झाल्यापासून खाली काहीच समजत नाही आणि झोपूनच आहे। कधी अपघात झाला आहे काय? 2022 साली। कसा झाला होता अपघात? 2 व्हीलरवरून पडल्यामुळं। बरं, मग तेव्हापासून कुठला उपचार वगैरे काय काय घेतले? कुठे उपचार? त्यावेळेस जस्ट लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, त्यानंतर 3 दिवसांनी ऑपरेशन पण केलं, पण ते ऑपरेशन केल्यानंतर त्याचा काही फायदा नाही झालेला। बरं, आपण जर पाहिलं तर आता तुमच्या शरीराचे कुठले अवयव निकामी झालेत काय? पूर्ण इथपासून छातीपासून खाली काहीच करता येत नाही। म्हणजे ह्या संपूर्ण शरीराला कुठलीही संवेदना नाही आहे? कुठलीच संवेदना नाही आणि छातीपासून खाली काही समजत नाही। त्यामुळे एवढं इथपासून जर 70% भाग निकामी असल्यामुळं काहीच करता नाही। 25% भागामध्ये काय करता येणार आहे? मग आता अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाची तुमची आर्थिक परिस्थिती कशी भागवता काय? आता घरामध्ये कोण कोण आहे? तर मुलं, पत्नी, काय मुलाने रोज आणि कामाला जाऊन काय ते पैसे येतील त्याच्यावरतीच थोडंफार। कुठलीही मदत नाही मिळाली? काय नाही? शासनाची नाही आता सध्या तरी। प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या
प्रदेशाध्यक्ष आहेत. ताई, अतिशय कुटुंबावर या घाला घातला गेलेला आहे, कुठलीही शासनाची मदत नाही. काय नेमकं त्यांना कुठलीही मदत मिळावी यासाठी काय पुढाकार घेणार आहात का? आता ह्यांच्यावर असा कुटुंबावर लई डोंगर कोसळल्यासारखं आहे आणि ही मी स्वतः येऊन ही परिस्थिती बघितलेली आहे. तर ह्यांना रेशनसाठी मी पाठपुरावा करून ती रेशनसुद्धा अजून त्यांना मिळालेलं नाही. पण ती मी रेशन मिळवून देण्यासाठी सुद्धा मी अजून पाठपुरावा करून रेशन मिळवून द्यायचा प्रयत्न करीन. आणि ह्यांना कुठलीही शासनाची मदत मिळाली नाही, पण ह्यांचा पाठपुरावा करून मी ह्यांना मदत कशी बी मिळवून देण्याचा प्रयत्न करीन आणि बच्चूभाऊंपर्यंत ह्यांना पोचवीन. आपण या ठिकाणी पाहिले की एक दिव्यांग युवकाचा अपघात या ठिकाणी झाला आणि संपूर्ण कुटुंबावर त्याची झळ या ठिकाणी बसलेली आहे. आज त्यांच्या चरितार्थ कसा चालवावा, 2-3 मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे आणि अशी गंभीर परिस्थिती गजेंद्र अनारसे यांची या ठिकाणी निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने शासनाकडून यांना कुठली तरी मदत मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली. शासन दरबारी ते प्रयत्न करतायत, परंतु मदतीचा हात अद्याप त्यांना कोणाचाही मिळालेला नाही. गणेश जेवरे, अहमदनगर.